हॅलो फ्रेंड्स, कांचन किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पकोडी। कोणी याला कांदे भजे पण म्हणतात। खूप सोपे आहेत, खायला खूप कुरकुरीत आणि खूप टेस्टी लागतात। नक्की ट्राय करून पहा। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपल्याला 3 कांदे असे कट करून घ्यायचे आहेत। ह्याला पूर्ण हाताने असं चुरून घ्यायचं आहे आणि सगळा कांदा असा मोकळा करायचा आहे। याच्यामध्येच आपल्याला खूप सारी कोथिंबीर, 7-8 हिरव्या मिरच्या मी मिक्सरमधून काढून घेतलेल्या आहेत। जिरा, अर्धा चमचा जिरा टाकायचा आहे। अर्धा चमचा ओवा, चवीनुसार मीठ आणि हे सर्व मिक्स करून आपल्याला अर्धा ते पाऊण तासासाठी ठेवून द्यायचं आहे। आपला अर्धा तास झालेला आहे। आता आपण एक वेळेस पाहून घेऊया। आपण कांद्यामध्ये मीठ टाकल्यामुळे आपल्या कांद्याला छान पाणी सुटले, तुम्ही पाहू शकतात। अशा पद्धतीने आपल्या कांद्याने पाणी सोडलं की आपल्याला याच्यामध्येच मी याच्यामध्ये 1.5 वाटीला थोडंसं कमी बेसन पीठ घेतलेलं आहे। नंतर मी जसं लागेल तशा पद्धतीने बेसन पीठ याच्यामध्ये ॲड करणार आहे। आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये थोडं पण पाण्याचा वापर करायचा नाहीये। आपल्याला जे कांद्याचं पाणी सुटलेलं आहे त्याच्यामध्येच आपलं पूर्ण पीठ व्यवस्थित आपलं मुरतं, तुम्ही पाहू शकतात। अशा पद्धतीने आपलं पीठ झालं पाहिजे। आता दुसरीकडेच मी तेल गरम करायला ठेवले होतं, त्याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीनं भजे करून घ्यायचे आहेत। पीठ हे घट्ट पाहिजे तरच कुरकुरीत भजे होतात। त्याला छान ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने आपल्याला सर्व भजे तळून घ्यायचे आहेत। मी सर्व भजे तळून घेतलेले आहेत। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडली असेल तर कांचन्स किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच काही चांगल्या रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया। तोपर्यंत थँक्यू।